जय श्री कृष्ण माऊली. वट पौर्णिमेची कथा आपल्याला सांगत आहे आणि ही कथा मी पांडव प्रताप या ग्रंथातून घेतलेली आहे. लोमेश ऋषी पांडवांना सांगत आहेत. पांडव अरण्यात असताना लोमेश ऋषी भेटण्याकरिता गेलेले आहेत आणि धर्मराजाला एवढा आनंद झालेला आहे की त्यांनी स्वागत केलं आणि बसले आणि सांगितलं का मला एखादी कथा तुम्ही श्रवण करावी. मग लोमेश ऋषींनी सांगितलं का द्रौपदी आधी पण एक पतिव्रता होऊन गेलेली आहे महान, तिची कथा तुम्हाला आता सांगत आहे. धर्म म्हणे लोमेश मुनी, द्रौपदी सारिखी सद्गुण खानी, रूपवती मधुर वचनी, न पूर्वी कोणी होती पै. धर्म विचारता द्रौपदी सारखी सद्गुणी रूपवान आणि पतिव्रता अशी कोणी होऊन गेलेली आहे का? लोमेश म्हणे सावधान, ऐक इतिहास पावन, स्त्रिया ही ऐकता सौभाग्यवर्धन, न परम कल्याण पुरुषाशी. मग लोमेश ऋषी म्हणतात, धर्मा आता ऐक, मी सांगत आहे. ही कथा ऐकली ना तर स्त्रिया सौभाग्यवती होतात आणि पुरुषाला परम कल्याण म्हणजे पूर्ण आयुष्य मिळतं. मद्र देशीचा नृपती, नाम त्याचे अश्वपती, वेदविहित चाले नितीन उदार, धर्मात्मा सर्वज्ञ. तो एवढा उदार धर्मात्मा होता तो राजा मद्र देशाचा आणि त्याचं नाव अश्वपती होतं. पण त्याला पुत्र संतान नव्हतं. त्या असनशे पुत्र संतान म्हणून बहुत वर्ष तप करून सावित्रीचे आराधन करिता झाला तो साक्षेपी. मग तो सावित्री देवीची आराधना करत होता आणि तो 1,00,000 जप करायचा रोजच्या रोज. आणि सावित्री देवी प्रसन्न झालेली आहे. यावरी 18 वर्ष भरिले सावित्री देवी प्रसन्न झाली. अश्वपती म्हणे ते वेळी पुत्र संतान मज द्यावे. देवी म्हणे पुत्र संतान तुझे अदृष्टी नशे जाण, परी लावण्य खानी दिव्य रत्न न कन्या एक होईल तुझं. भूमंडळी विख्यात होईल, त्रिभुवनी महिमा वाढेल, पतिव्रता शिरोमणी सुशीलन कीर्ती वर्णिल पुराणी. ऐशे बोलून अर्क नंदिनी गुप्त झाली ते क्षणी, हर्ष देख दोन्ही पावोनी अरावाला सोनग्री. नवमास भरता पूर्ण पटराणी गुण निधान, ते तिचे पोटी दिव्यरत्न न कन्या सगुण झाली. मग त्या अश्वपतीला एक दिव्य कन्या झालेली आहे. ती जयोग्य वर्ण दिशे क्षिती. मग तो नृप म्हणे कन्येप्रती, तू पुरुष रत्न शोधुळी निशिंती, वरवरी मानेल तो. मग त्या सावित्री सारखा वर त्या अश्वपती राजाला पृथ्वीवर शोधून सापडला नाही. एवढी तिची योग्यता, एवढं तिचं सुंदरत्व, पण त्या राजाला सापडला नाही. म्हणून राजे काय म्हणतात का, सावित्री अगं बाळा, तूच वर आता शोध. मला तर ह्या पृथ्वीवर तुझ्या योग्य वर भेटलाच नाही बघ. सवे दळभार घेऊनी कन्या बैसली दिव्ये यानी, 56 देश स्वयनयनी न पाहतशे राजबाळा. मग ती कन्या घोड्यावर स्वार झालेली आहे आणि 56 देश पूर्ण पालथे घातले त्या कन्येनं आणि ती फिरत आहे. तो धूम्रशेन राजेश्वर सत्यवान त्याचे कुमार, तो ईश्वराचा अंश साचारन तिने वर नेमिला. मग त्या सावित्रीला कुठेही वर मनाजोगा भेटला नाही. पण धूम्रसेनाचा मुलगा सत्यवान हा तिला आवडला आणि तो जसं ईश्वराचा अंशच आहे आणि तिने हा वर शोधलेला आहे.
ग्रामासाली परतोन सांगे बापास वर्तमान राव संतोषला ऐकोन न तो नारद मुनी पातला. मग तिच्या वडिलाला सांगितलं का मला धूम्रसेन नावाचा राजा आहे आणि त्यांचा मुलगा सत्यवान हा वर मला माझ्या मनाने मी वरलेला आहे आणि हाच मला आवडलेला आहे. मग तिच्या वडिलाला खूप आनंद झाला. पण तेवढ्यात काय झालं, नारद मुनी तिथे आलेले आहेत. मग नारद बोले वचन सत्यवान पितया धूम्रसेन त्याचे नयन गेले जानन दयादी हिरोन राज्य गेले. दारिद्र्ये दुःखे व्यापून भार्या पुत्र संगे घेऊन धूम्रसेन हिंडे वनीन आपदा नयनी पहावेना. मग नारद म्हणतात, राजा तुझ्या मुलीनी वर योग्य पसंत केलेला आहे, पण ऐक तो धूम्रसेन राजा आहे ना त्याला डोळे नाहीयेत आणि डोळे नसूनही त्यांचं राज्य हिरावून घेतलेलं आहे. आणि तो राजा त्यांचा मुलगा सत्यवान आणि त्यांची पत्नी ह्यांच्यासह तो वनात हिंडत आहे. कंदमुळे खातो, झाडाखाली झोपतो आणि अशा निर्धनाला जर तुझी मुलगी द्यायची असेल तर देऊ शकतोस, पण बघ. मग राजा म्हणतो, नाही नाही, ही लावण्य गंगा आहे, निर्मळ आहे, हिच्यासारखी मुलगी पृथ्वीवर पण सापडणार नाही आणि मी त्याच्या पदरात तिला कसं टाकू. म्हणून राजा म्हणतो, आता हिला आपण दुसरा वर शोधूया. पण सावित्री काय म्हणते ऐका. ये रे म्हणे प्राण जावो निर्धार मने वरिला तो न सांडी भ्रतार प्रत्यक्षे घडतो व्याभिचार न पतिव्रता धर्म बुडे. मग ती सावित्री वडिलाला ज्ञान शिकवते. बाबा एकदा मी त्याला बघितलं आणि हाच वर मी मनात निर्धारित केलेला आहे, पण कसं बाबा सांगा ना, मला पाप लागल व्याभिचाराचं, कारण माझ्या मनात मी तो सत्यवान मनात धरून आलेली आहे आणि जर मी दुसरा पुरुष जर वरला तर मला पाप लागेल व्याभिचाराचं. म्हणून मी आता दुसरा वर करणं शक्य नाही बाबा. जसा असेल तसं मी स्वीकारायला तयार आहे, पण मला पाप लागणं हे मला मान्य नाही. माझा पतिव्रता धर्म बुडून जाईल बाबा. बाबा मोठे आणि लहान, मोठे माझ्या पित्याप्रमाणे पुरुष आहेत पृथ्वीवरचे आणि लहान भावाप्रमाणे, पण आता मी ते सत्यवाना वाचून मी दुसरा वर वरणार नाही. शुद्ध कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष येतच राहतं ना बाबा, तसं दारिद्र्य ऐश्वर येत जात राहतं. त्याच्यात कशाला गुंतून बसायचं बाबा. पण मला आता सत्यवाना वाचून दुसरा वर करायचा नाही. भाग्य ब्रह्मकाली हे वितळतच राहतात बाबा, पण हे बाकीचं सगळं येत जात राहतं, पण मला मात्र सत्यवानाशिवाय दुसरा वर करायचा नाही. मग आता नारद काय म्हणतात ऐका. मग नारद म्हणतात, अगं तुझा नेम खरोखर चांगलाच आहे, तू पतिव्रतापणानं म्हणजे वरलेला आहेस हे मान्य आहे, पण तो एका वर्षात मरण पावणार आहे. मग आता काय करायचं सांग. तो मरण पावल्यावरी तू काय करशील राजकुमारी. ये रे म्हणे निर्धारीन प्राण देईन त्या सवे. मग नारद म्हणतात, अगं तो मरण पावल्यावर तू काय करशील सांग बरं. सावित्री म्हणते, जर आपलं मन स्वच्छ असल तर 20 पण अमृत होईल, पण माझा एक निर्धार आहे, तो मात्र मी माघार घेणार नाही. सावित्रीचं एवढं गोड बोलणं आहे ना, खरंच सावित्री सारखी असावी स्त्री तर खरोखर सावित्री सारखी असावी. काय तिचं बोलणं आणि काय तिचं भाषण आहे. ती काय म्हणते ऐका. जर आपण हातात दगड धरला तर आपल्यात पात्रता पाहिजे परीस होण्याची, तर त्या दगडाला पण सुवर्ण करण्याची ताकद ती आपल्यात पाहिजे. घरची दाशी पण सिद्धी करून दाखवण्याची ताकद आपल्या
कृपा करील कमल दलाक्ष, तरी अंगणीचे तरु होय कल्पवृक्ष. शत्रु ते मित्र होती प्रत्यक्ष, पूजा करुनी वंदिती. मग सावित्री म्हणते, जर भगवंताची कृपा असेल न तर अंगणातलं झाड पण कल्पतरू होईल आणि शत्रू आहेत ते मित्र होतील. क्षण लागता निर्धारे, तृणगृहे होतील सुवर्ण मंदिरे. नृपय येऊन गृहाधरेन राखतील सर्वस्वे. नारद म्हणतात, धन्य धन्य तू पतिव्रता आहेस, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि तू पूर्ण करून दाखवशील ही मी तुला आशीर्वाद देत आहे. आणि नारद मुनी इथून निघून गेलेले आहेत. मग अश्वपतीने काय केलं, कन्येला घेतलं आणि त्या वनामध्ये गेलेले आहेत. तिथे जाऊन कन्येचं पाणी ग्रहण केलेलं आहे. लग्न सोहळा थाटामध्ये पार पाडलेला आहे. दास दासी हत्ती घोडे दिलेले आहेत आंदन, आणि अश्वपती राजा तिथून निघालेला आहे. कन्या ठेवून त्यापाशी अश्वपती गेला स्वगृहाशी. सावित्री भ्रतारा सवेशी न दिवस निशी सादर. सासू सासरा भ्रतार त्याचे सेवेशी परम तत्पर. हेच तप खडतर न अचरे तेव्हा सावित्री. मग ते अश्वपती राजा तिथून निघून गेलेला आहे आणि सावित्री मनाने त्या सासू सासऱ्याचं आणि नवऱ्याचं सेवा करत आहे आणि हेच तिचं तप खडतर चालू आहे. स्त्रियास साधन हेच थोर, आपुला पती तोच ईश्वर. सेवा करावी सादरन दुजा विचार नसावा. स्त्रियाचं हेच साधन आहे, आपला पती हाच ईश्वर आहे असं मानावं आणि हीच सेवा खरी आहे असं मानून चालायला पाहिजे. सकळाचे अन्याय सोसून दास दासीचे राखी मन. अवघी निजल्या करी शयन सर्वाधी जागी होय. चार प्रहर रात्र सोय, तळहातई भ्रताराचे पाय. पतीने आग्रह करिता पायन, निंद्रा करीत क्षणभरी. ती सावित्री बघा तिचं तप, सगळेचे अन्याय सोसायचे, दासदासीचं मन राखायचं आणि सगळे झोपल्यावर झोपायचं आणि त्या पतीचे पाय आपल्या तळहातावर ठेवायचे, त्यांची सेवा करायची. जेव्हा पती बोलेल का आता तू झोप, तेव्हा झोपायचं आणि सगळ्याच्या आधी सकाळी उठायचं. अशी त्या सावित्रीची सेवा चालू आहे. दरिद्री वृद्ध भ्रतार, दीर्घरोगी दुःखे जर्जर. द्रव्य न सोडी क्रूर न परी न कंटाळे पतिव्रता. पतिव्रता कशाला म्हणावं ऐका. ज्या स्त्रीचा नवरा एकदम दारिद्र्य आहे, वृद्ध आहे, रोगी आहे, दुःखी आहे, दुःखाने एकदम जर्जर झालेला आहे, क्रूर आहे, त्याच्या हातातून कधीच पैसा सुटत नाही, तरी पण ती पत्नी कंटाळत नाही, त्याला म्हणावं पतिव्रता. सेवा करी घडोघडी म्हणे जितकी पडे तितकी थोडी. शरीर शोषणी आवडीन सर्वही सोडी सती ते. पिता वृद्ध दरिद्री भ्रतार, अक्षय रोग अनाक्ष प्रेत संस्कार. अंध पांगुळ मुके बधिरन याशी पाळिता हरितुष्टे. नवरा कसाही जरी असला, वृद्ध, दारिद्री, क्षयरोगी, त्याला टीबी जरी झालेली असन आणि त्याची जर सेवा केली, आंधळा असो, पांगळा असो, मुका, बहिरा,
कसाही असला तरी पण त्याची सेवा करणं हे स्त्रीचं काम आहे आणि त्यामुळेच भगवंत संतुष्ट होतो. असो ती पतिव्रता नारी भ्रतराधी भोजन न करी षडरस उत्तम फळे निर्धारी न भक्षीच पतिव्रविने. पतिव्रता नारी कशी असते का जर भरतार जेवला नाही तर आपण जेवायचं नाही, त्यांच्या आधी जेवायचं नाही, उत्तम फळं वगैरे त्यांच्याशिवाय खायचे नाही. जेव्हा पती खाईल तेव्हाच खायचं, तिला पतिव्रता म्हणावं. ग्रामाशी जाता भ्रतार न शेवी उत्तम वस्त्र अलंकार दर्पण न पाहे अहोरात्र न चिंता मानसी पतीची. पतिव्रता कशी असते, कुठे गावाला जर आपले पती गेले असतील तर ती चांगले वस्त्र नेसणार नाही, अलंकार कधीच घालणार नाही, आरशात पण स्वतःचं तोंड बघणार नाही, फक्त पतीची चिंता करणार का माझे पती कधी येतील. जार नारिणीचा संग न धरी परवस्त्र न नेशे निर्धारी न्याळुनी क्षणभरी न परपुरुषाशी न पाहे. पतिव्रता कशी असते ऐका. जार नारी म्हणजे वेश्यांची संगत कधीच धरणार नाही, दुसऱ्या बायात बसणार नाही, दुसऱ्या बायांचे वस्त्र नेसणार नाही आणि परपुरुषाला कधीच निहाळणार नाही, म्हणजे त्याच्या तोंडाकडं पण बघणार नाही. हिला पतिव्रता म्हणावं. एकांत जरी निसंग पडदनी विन न धुई अंग परम पुरुषार्थ अभंग न पतीच आपुला भावित. पती कार्यदक्ष गुणारंभी साध्य साधन भावजने दूर गेल्या प्राणनाथन सर्व भोगाचे धरी व्रत. 5 दिवसापर्यंत रजस्वला दृष्टी न पडे भ्रताराची प्रीती जे ठाई तिचा स्नेह तिकडेच पाही पती द्वेष सहसाही न ते प्रीती करीना. पतिव्रता स्त्री कशी असते का नवऱ्याचं मन पाळून ती राहते आणि रजस्वाला म्हणजे 4 दिवस 5 दिवस वेगळं राहायचं आणि ते भरताराच्या नजरेस पण पडलं नाही पाहिजे, तिला पतिव्रता म्हणावं. जार जारी न येऊ नये घरी आपण न जाई त्यांच्या मंदिरी संगे नसता भ्रतारा विवाह यात्रे नव जाय पतीचे अवगुण लपवित कीर्ती सद्गुण वर्णित पतीचे आयुष्य विक्त न कळो नेती कोणाते. भ्रतारास प्रिय निर्धारी त्या गोष्टीचा साक्षेप करी अंतरबाह्य अहोरात्री न तिरस्कार नशे तिथे. पतिव्रता स्त्री कशाला म्हणावं. एखादी जारीन म्हणजे दुष्ट बाया असतात आजूबाजूवाल्या, त्यांना आपल्या घरी पण येऊ द्यायचं नाही आणि आपण पण त्यांच्या घरी जाऊन बसायचं नाही, ह्याला पतिव्रता म्हणावं. भरतार जर सोबत असेल तरच बाहेर पडावं, ह्याला पतिव्रता म्हणावं. पतीचे अवगुण लपवून ठेवायचे आणि त्यांची कीर्ती दाखवायची का माझे पती असे आहेत, माझे पती तसे आहेत, असं हे लपून ठेवून चांगले आहेत म्हणून त्यांचं गुणगान करायचं, ह्याला पतिव्रता म्हणावं. पतीचे दोष मात्र पोटात घालायचे आणि त्यांचे सद्गुण बाहेर काढायचे, त्याला पतिव्रता म्हणावं. भ्रतारास प्रिय निर्धारी त्या गोष्टी साक्षेप करी अंतर्बाह्य हो रात्री तिरस्कार नशेत येते. जे आपल्या नवऱ्याला आवडल तेच करील, कधीच तिरस्कार नाही, त्याला पतिव्रता म्हणावं. पतीच्या मनातील सर्व जाणे स्वामीवर रुसो कधी नेने भ्रतार मारिता सहत चित्त म्हणे न कर तुमचे दुखती पै. ती कधीच पतीवर रागावणार नाही, सगळं पतीच्या मनातलं जाणणारी तिला पतिव्रता म्हणावं आणि कधीच पतीवर न रुसणारी तिला पतिव्रता म्हणावं. पतीने जरी कधी मारलं तर त्यांचे हातात
हात घ्यायचे आणि म्हणायचं तुमचे हात दुखले असतील हो, ह्याला पतिव्रता म्हणावं. जे घेता व्रताराची आज्ञा, कोण एक व्रत नेम करीना अचरेती आयुष्यभर वर्धनान पतीचे व्हावया निर्धारी. भ्रतार दूर गेलिया जाण, त्यास प्रिये ते न भक्षी आपण. नाना वस्त्र भोगभूषण सती सन गमे कदापि. पती जर गावाला गेले असतील तर त्याला जे आवडतं ते आपण खायचं नाही आणि पती कधी येतील फक्त हेच आपण विचार करायचा. चांगले चांगले वस्त्र कधीच घालणार नाही आणि दुःखी राहणार, त्याला म्हणावं पतिव्रता. धन्य धन्य वस्त्रालंकार, धन्य धन धान्य वस्त्रालंकार, भ्रतरासन वंची अनुक्रमात्र. असून नाही मनोने निर्धारण, प्राणातीत हो घडेना. काही एक संकट व्याथा, कदा न घाली प्राणनाथा. पती आनंद रूप आसताना, आपण सुख मानितसे. घरात अलंकार नाही, धन धान्य नाही असं कधीच न म्हणणारी आणि पतीचं सुख ते आपलं सुख मानणारी, किती जरी संकट आले तर ती सहन करून नेणारी, पतीच्या आनंदातच आपला आनंद मानणारी, तिला पतिव्रता म्हणावं. भर्ताराचे स्वरूप लिहून, दूर गेलिया पाहे विलोकुन. अन्न न घे तीर्थाविन, पादुका पूजन हृदय करी. पती जर गावाला गेले असतील तर त्यांचं स्वरूप कसं आहे ते लिहून घ्यायचं, चित्र काढायचं आणि सतत त्याच्याकडं अवलोकून बघायचं आणि त्यांच्या ज्या चपला आहेत त्या हृदयाला धरून ठेवायच्या. ऐशी उत्तम गुण खानी, पतीचा वेध लावी मनी. जागृती सुसुप्ती स्वप्नी, न वंची काही तया ते. पतीचा वेध लावून घ्यायचा, म्हणालं का माझे पती घरी नाहीत आणि ते कधी येतील. जागृती स्वप्नी सुसुप्ती हे फक्त पतीच दिसतात, तिला पतिव्रता म्हणावं. जाईल जरी आजो प्राण, जावो प्राण, परी पतीचे न बोले ज्ञान न्यून. जन्मोजन्मी हाची हो हो म्हणून सर्व देवा नमस्कारी. प्राण जरी गेला तरी पण पतीचं कधी न्यून म्हणजे कधीच वाकडं बोलणं कोणाला सांगणार नाही, तिला पतिव्रता म्हणावं. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असं देवांची प्रार्थना करणारी, तिला म्हणावं पतिव्रता. भ्रतारासन कळत, काही एक न ठेवी वस्त्र. ब्रह्मा विष्णू उत्तमाकांत, न स्वरूप भावी पतीचे. ब्रह्म विष्णू आणि उमाकांत म्हणजे महादेव, ह्या सगळ्यांना पतीचंच स्वरूप पाहते, त्याला पतिव्रता म्हणावं. पतीचे मन रंजे जेने, तेच बोले कौतुक वचने. मनी म्हणे अभे आहेव पणेन, मी जाईन याधी. पतीचं बोलणं हे कौतुक वाटलं पाहिजे असं तिनं मनात ठेवलं पाहिजे आणि सतत मनात म्हणलं पाहिजे का मी यांच्या आधी जाणार, मला पतीच्या आधी मरण येऊ दे असं पतिव्रतेनं म्हणावं. तपाच्या राशी पूर्ण, तरी ऐशी पावे सुलक्षण. ती सईह लोकी मानन, पर स्त्री धन्य म्हणविती. अशी पतिव्रता असते. पहिल्यापासून पूर्वजन्मीच्या तपाच्या राशी असतील तरच अशी पतिव्रता धन्य धन्य आहे. आणि अशा पतिव्रतेला देवस्त्रिया ओवाळायला येतात. स्वर्गातल्या पतिव्रता तिला ओवाळायला येतात आरत्या घेऊन. या सद्गुणे मंडित पूर्ण, सावित्री देवी गुण निधान. परी नारद गेले सांगून, तो दिवस जवळी आला. मरणाचे 4 दिवस राहिले, त्याच्या आधीच 3 दिवसापासून त्या सावित्रीनं अन्न नाही, पाणी नाही, फळं नाही, काहीच खाल्लेलं नाही. आणि ती सावित्री खूप चिंताक्रांत आहे. तिचे सासरे आंधळे सासरे म्हणतात, अगं
तू सावित्री, तू असं का घोर तप मांडलेला आहे, मला तर काही समजत नाही. पण ती सावित्री काहीच बोलली नाही. कोणाला सांगितलं नाही का माझ्या पतीचं मरण जवळ आलेलं आहे. फक्त नारदांनी सावित्रीला सांगितलेलं होतं. पती वनात निघलेले आहेत ज्या दिवशी मरायचे त्या दिवशी. पण सावित्री मात्र म्हणाली, तुम्ही लाकडे आणायला चाललेत ना, तर मी पण येते, मी पण काहीतरी कंद मुळ फळ वगैरे बघेल, मला पण तुमच्या सोबत येऊ द्या. म्हणून सावित्री गेलेली आहे त्या वनामध्ये आणि सतत त्या पतीकडे सत्यवानाकडे बघायची. तुम्हाला काही होत तर नाही ना, तुम्हाला काही होत तर नाही ना. आणि वारंवार त्यांच्याकडे बघायची, त्यांच्या मस्तकावरून हात फिरवायची, त्यांचे पाय धुवायची आणि वारंवार त्याचं चरण अवलोकन करायची. अश्वपती राजाची मुलगी सावित्री आपल्या पतीला म्हणत आहे का आता अंधार पडायचा वेळ झालेली आहे आणि आपण घराकडे चलावं. पण तो सत्यवान मात्र ऐकला नाही आणि एका वटवृक्षाखाली उभा राहिलेला आहे आणि लाकूड तोडायला गेला. तेवढ्यात ते लाकूड त्याच्या मस्तकात बसलं आणि तो मूर्छित पडलेला आहे. देखोनी पतिव्रता धावली, मुखी मस्तकी उदक घाली, मांडी आपुली उषा दिली न वारा घाली पल्लवे. मग त्यांना बघितलं, धावत ती सावित्री गेलेली आहे आणि त्यांना पाणी तोंडात पाणी टाकते, शिंपड मारते आणि मांडीवर घेतलेला आहे आणि आपल्या पदरानं वारा घालत आहे. 2 प्रहर रात्र झालेली आहे आणि आपल्या पतीचे प्राण गेलेले आहेत. तेव्हा ती सावित्री रडत आहे आणि काय म्हणते ऐका. म्हणे, उठाजी प्राणनाथा, आश्रमी वाट पाहती माता पिता, मज सांडूनी तत्वतान दुरी पंथा शेविले. मग ती म्हणते, प्राणनाथा, तुमचे आई वडील घरी वाट बघत आहे आणि मला सोडून तुम्ही लांब कसे गेलेत. पिता अंध, माता अशक्त, प्राण देतील ऐकता मात, उठा जाहला क्षुधा कांत न बोला शब्द एकमजशी. मग ती सावित्री रडायला लागलेली आहे. म्हणते, तुमचे आंधळे पिता आहेत ना आणि तुमची अशक्त माता, ते प्राण देतील जर हे म्हणजे हे जर वार्ता कळली ना तर ते प्राण देतील. आणि आता तुम्हाला भूक लागलेली आहे, मला एक शब्द तरी बोला. असं म्हणून ती सावित्री रडत आहे. माझे अन्याय बहुतम, समर्थे घालावे पोटात, रुसले सांडून एक मातन जरी बोला प्रिय कराम. मग ती रडायला लागलेली आहे. म्हणते, माझे खूप अन्याय असतील ना तरी पण तुम्ही पोटात घाला, पण माझ्यावर मात्र रुसू नका आणि तुम्ही उठून बसा. आपुली प्रिया सोडून उचित नव्हे करिता गमन, तुम्हास फळ मूळ जीवन आणून कोण देईल. ती सावित्री म्हणते, प्राणनाथा, आपुली प्रिया म्हणजे आपल्या पत्नीला सोडून कसं काय तुम्ही गमन केलं. तुम्हाला आता तिथं फळ मूळ जीवन म्हणजे पाणी हे कोण आणून देणार आहे. आहा कर्म कैसे विचित्र, भंगुनी गेले माझे छत्र, दिशे शून्य त्रिभुवनातन काय करू यावरी. ती मोठमोठ्यानं रडत आहे. म्हणते, माझं असं कर्म विचित्र तरी कसं आहे, माझ्या डोक्यावर छत्रच राहिलेलं नाही, हे पूर्ण त्रिभुवन शून्य झालेला आहे, पण याच्यावर उपाय तरी मी काय करू आता. मज टाकून क्रांतारी, सांगातिया गेला दुरी, शोक करिता सुंदरी न येम तेथे पातला. मोठमोठ्यानं ती रडायला लागलेली आहे का माझा सांगाती मला सोडून गेलेला आहे आणि मोठमोठ्या शोक करते. तेवढ्या तिथे यमराजा आलेले आहेत. त्यात लिंग देह काढून येम चालिला दक्षिण पंथे घेऊन, सावित्रीने प्रत्यक्ष देखून पाठी धावे तया ते. यम आला आणि लिंग देह काढून घेतलं आणि तो दक्षिणेनं चाललेला आहे. तेवढ्यात सावित्रीनं बघितलं आणि सावित्री त्या यमाच्या पाठीमाग धावत आहे. मुखे करिता स्तवन, क्षणा क्षणा घाली लोटांगण, महाराजा तू कोण नाम खुन सांगे पाम.
ती सावित्री त्याच्या पुढं लोटांगण घालायला लागली का महाराजा तुम्ही कोण आहात आणि माझ्या नवऱ्याचा प्राण घेऊन चाललात, हे मला तुमचं नाव गाव हे तरी मला सांगा. येरू म्हणे मी येम जान, तू पतिव्रता थोर म्हणून, दूत न दिले धाडून मीच आलो न्यावया. मग ते यम म्हणतात, येरू म्हणजे तो सांगत आहे यम का मी यम आहे आणि तू महान पतिव्रता आहेस म्हणून मी दूतांना पाठवलं नाही, मी स्वतः तुझ्या पतीचा प्राण नेण्यासाठी आलेलो आहे. ऋणानुबंध सरला पूर्ण, जाई भ्रताराचे करी दहन, येरी म्हणे गेलिया प्राण तुझे चरण सोडी मी. मग यम म्हणतो आता तुमचे ऋणानुबंधन संपलेले आहेत आणि आता तू जा आणि तुझ्या भ्रतार म्हणजे तुझ्या पतीला अग्निदहन दे. येरी म्हणे मग ती काय म्हणते का माझे प्राण जरी गेले ना तरी पण मी तुझे चरण मात्र सोडणार नाही. पती प्राणा सांगते आता, मज ही नेई तोरे समर्था, मी तुझी कन्या तत्वतान उठवी जा माता आपोलिया. मग ती काय म्हणते पती प्राणासोबतच मी राहणार आहे, पण असं समज का मी तुझी कन्या आहे आणि तुझ्या तू जावयाला उठव, असं ती सावित्री यमराजाला म्हणत आहे. तुझी कन्या वेल्हाळा, ती सवैधत्वे शब्द नको दयाळा, यावरी प्रेतनाथ बोलिला सहसा न घडे गोष्टी हे. मग ती म्हणते अरे तुझी कन्या आहे मी आणि तिला वैधत्वे आल्यालं तुला आवडतं का? पण प्रेतनाथ म्हणजे यम काय बोलतो का सहसा ह्या गोष्टी घडत नाहीत. एक पती प्राण वेगळा करून, माग तुझ जाहलो प्रसन्न, मागशी देईन ते देईन न बोल वचन सुकुमारे. मग यम म्हणतो तुझ्या पतीच्या प्राणा शिवाय दुसरं तू काहीही माग, मी तुला द्यायला तयार आहे सुकुमारे, म्हणजे माझे बाळे माझे मुली तुला मी काही पण देतो, पण तुझा पतीचा प्राण मात्र सोड. येरी म्हणे धूम्रसेन ससुर, देई त्यास महाराज नेत्र, यम म्हणे तुझा लागता करण येईल दृष्टी निर्धारे. मग ती म्हणते माझे सासरे आहेत ना धूम्रसेन, त्यांचे डोळे येऊ देत. मग यम म्हणतो तू जा आणि तुझा हात लावला ना की लगेच त्यांना डोळे येतील. यावरी माघारी जाई आता, म्हणे सोडून तुझैसा पिता, कोणीकडे जावे तातान मज माहेरा न्यावे समागमी. यम म्हणाला आता तू माघारी जा. मग ती म्हणती असा पिता सोडून कोण माघारी जाणार आहे? तात मला खरं सांगा मी कुठे जाणार आहे, मला तुमच्या घरी न्या. माझे भ्रतारा चरणी असेल मन, तरी तू होशील दयाघन, संत महंत साधू जनन भावे वंदिले असतील जरी. मग ती म्हणते का फक्त माझं मन माझ्या पतीतच असेल तर तू दयावंत होशील आणि तू ह्या माझ्या पतीच्या प्राणाला सोडून देशील. संत महंत साधू संत याला जर मी वंदन केला असल तर तू माझ्या पतीला सोडून देशील. मग बोले विश्वहंता, परी वेगळा करून माग आता, पतिव्रता म्हणून तत्वतान प्रसन्न झालो दुसऱ्याने. मग ते यम काय म्हणतात तुझ्या पतीच्या प्राणाला सोडून अजून एकदा महाग तुला काय पाहिजे तर तू पतिव्रता आहेस म्हणून मी तुला दुसऱ्यांदा प्रसन्न झालेलो आहे. यावरी बोले सुंदरी, ससुराचे राज्य दे झडकरी, तथास्तु म्हणे भास्करी ना आता माघारी जाई का. मग ती सावित्री म्हणते माझ्या सासऱ्याचं राज्य गेलेलं आहे ते परत दे. मग ते यम तथास्तु म्हणाला आता तरी तू माघारी जा. ती सावित्री काय म्हणते
तर म्हणते का जर मी काहीतरी तप यज्ञ याग दान मात्या पित्याची सेवा केली असल, त्यांना लक्ष्मी नारायणासारखं जर पूजलं असल, तर म्हणजे दुसऱ्यांचं प्रेत अनाथ प्रेत असतं एखादं, त्याचं जर दहन केलं असेल, एखादा दारिद्र्य आहे त्यांचे जर मी लग्न लावले असतील पूर्वजन्मात, तर माझं काहीतरी जर पुण्य असल, माझ्याकडून सत्संग घडले असतील, मला आणखी एक वर देशील. तरी तुझ दया उपजेल मनी, मग तो बोले यमवाणी, सत्यवान वेगळा करुनी माग साजनी अभिष्ट. मग हे म्हणतात सत्यवानाच्या प्राणाशिवाय तुला अजूक एक वर देतो बाई, पण एकदाच माग, तुला काय मागायचंय ते माग. सावित्री म्हणते माझ्या पित्याला 100 पुत्र द्या. मग धर्मराजा तथास्तु म्हणतात, बाई तुझी भीड फार, म्हणून दिधले इतके वर, आता जाई सत्वरण अग्नी देई पती लागी. मग यम म्हणतो बाई तुझी भीड लय फार मला वाटते, कारण तू पतिव्रता आहे, पण आता तरी तू माघारी जा आणि तुझ्या पतीच्या प्रेताला अग्नी दे. परत सावित्री काय म्हणते ऐका, मी दुष्काळात जर अन्नदान केलं असल, कोणाचं तृषा म्हणजे पाणी दिलं असल, कोणाला जल दान केलं असल उष्ण काळात उन्हाळ्यामध्ये, आणि म्हणजे भरपूर जर काही पुण्य केलं असल, हरिस्वरूपी ब्राह्मण मानले असतील, हे सगळं काही जर पुण्य असल, तर मी माझ्या बापाकडे अजूक एक वर मागणार आहे. खरं सांगा पिताजी, फळ जर नसेल तर तो वृक्ष कसा वाटतो सांगा ना. नाम घोषच नाही तर ते संत सदन कसं वाटतं. आपल्या मुखामध्ये नाम घोषच नाही तर हे मुख म्हणजे पशुवत आहे, एखाद्या ढोरा कुत्र्यासारखा आहे. तसं खरं सांगा, जर आपल्या घरी मुलंच नसेल तर ते घर मंदिर वाटतं का सांगा. घर घर वाटत नाही. तेवी कुळी नसता पुत्र, कैसे होईल वंश पवित्र. मी तुझे तात कृपा पात्र, करी माहेरी कन्येशी. तुझ संगे पंथ कर्मिला आता, नाही मज ऐशी सौभाग्य सरिता. मज रिकामे सर्वथान दौडू नको यावेळी. मग ती म्हणते तात तुम्ही माझे बाबा आहात, मी ही कन्या माहेरी येते, पण माझं कुळ पवित्र नाही आणि मला रिकाम्या हातानं दौडू नका म्हणजे पाठवू नका बाबा, ही कन्या तुमच्याकडे मागत आहे. मग ते यम म्हणतात तुला 100 पुत्र होतील आणि 400 वर्ष 4000 वर्ष सत्यवानाला आयुष्य राहील. तू जा आणि तुझ्या पतीच्या शरीराला स्पर्श कर, मग ते जिवंत होतील. सावित्री गेली आणि त्याच्या शरीराला स्पर्श केला, मग तो सत्यवान जिवंत झाला. तेव्हापासून ह्या वट पौर्णिमेची पूजा करतात. सत्यवान सावित्रीची पूजा करतात. आणि जी स्त्री पूजा करत नाही ती 7 जन्म विधवा होईल असं या कथेत सांगितलेलं आहे. मग ती सावित्री घरी गेली, सासू सासऱ्याला डोळे आले आणि त्यांचं राज्य पण परत आलं. पित्याला 100 पुत्र झाले आणि तिला पण 100 पुत्र झालेले आहेत. 4000 वर्ष सत्यवानासोबत सावित्रीने संसार केलेला आहे. ही कथा जो कोणी ऐकल त्याला पती पत्नीला दीर्घ आयुष्य राहणार आहे आणि स्त्रीचं सौभाग्य राहणार आणि कधीच रोगराई राहणार नाही. ही कथा खूप पावन आहे आणि ही कथा ऐकलीच पाहिजे असं लोमेश ऋषी धर्मराजाला सांगत आहेत.